अन्वी घाबरत घाबरत अधीरच्या खोलीत येते. मग तिची नजर बेडवर पडलेल्या अधीरच्या कोटवर पडते. ती कोट उचलते आणि मग प्रेमाने त्याला हात लावू लागते. त्या कोटचा सुगंध तिला अगदी ओळखीचा वाटत होता, जणू काही त्याच्या भूतकाळाशी जोडलेला होता. तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडतो आणि अभय आणि अस्मिता आत येतात. अस्मिता हसत हसत म्हणते, वहिनी. अस्मिताचा आवाज ऐकून अन्वी क्षणभर घाबरते आणि हातातील कोट दोघांना नाही दिसावा म्हणून कोट हातातून खाली पाडते. ते पाहून अभय कोट उचलतो आणि म्हणतो, अस्मिता, हा दादाचा कोट आहे ना? कोणीतरी दादाला खूप मिस करत आहे असे दिसत आहे. अभयचे बोलणे ऐकून अस्मिताही हसते, पण अन्वीला लाज वाटते. ती लांब पाहते आणि म्हणते की असे काही नाही. अधीर अजून ऑफिसमध्येच काम करत होता, पण बाहेरून तो जितका शांत दिसत होता तितका तो आतून अस्वस्थही होता. अधीर मनातल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होता, पण आता तेही थोडं अवघड जात होतं. त्याला घरून नवे फोटो यायला लागले. कधी तो अन्वीच्या हाताने बनवलेल्या खीरचा आस्वाद घेत असलेला फोटो पाठवायचा, काही वेळा तो आम्हाला खेळताना मजा करतानाचे फोटो पाठवत असे, तर सकाळी इतरांसोबत योगा करतानाचे फोटो पाठवायचे. अन्वीच्या सहवासात अधीरचे कुटुंब किती एन्जॉय करत होते हे या सगळ्यातून स्पष्ट दिसत होते. अधीरला राग खूप येत होता, पण तो काहीच करू शकत नव्हता. अधीर रात्रीचा घरी येतो. तो त्याच्या रूममध्ये अंघोळ करून अधीर बाहेर येतो. त्याने कमरेभोवती टावेल गुंडाळला होता. अन्वी अधीरला चहा घेऊन आली. अन्वी चहा ठेवून पळून जाणार होती. तेवढ्यात ती अचानक अधीरला पाहते. त्यामुळे अन्वीचा पाय घसरतो आणि ती अधीरवर पडते आणि त्यांचे होठ एकमेकांना स्पर्श करतात. अन्वीचे डोळे आश्चर्याने मोठे झाले, तर अधीरच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. अन्वी पटकन शुद्धीवर येते आणि अधीरला ढकलून खोली बाहेर पळते. अन्वीने अधीरला ढकललेले पाहून अधीर रागाने म्हणतो, या मुलीमध्ये एवढी हिंमत, तिने मला ढकलले आहे, मी तिला सोडणार नाही. अधीर कपडे घालून बाहेर येतो आणि बघतो की अन्वी अधीरच्या कुटुंबासोबत जेवायला बसली होती. अधीर पण जेवायला बसतो आणि मनात म्हणतो, या मुलीमध्ये खूप हिंमत आहे. ती स्वतःला काय समजते? तिच्यात इतकी हिंमत होती की तिने माझ्याकडे माझ्या कुटुंबाचं दुर्लक्ष करायला लावले. अन्वी, तू शिक्षेसाठी तयार राहा आता, असा अधीर म्हणतो. सर्वांचे जेवण संपले. अधीर संपूर्ण लक्ष अन्वीवर होते. तिचं अन्वी त्याच्याकडे बघतही नव्हती. ती त्याच्या रागाच्या आगीत पेट्रोल ओतत होती. जेवल्यावर प्रत्येकजण आपापल्या खोलीत जाऊ लागतो. अधीर बाहेर थोड्या वेळ वॉकिंगसाठी जातो. अधीर त्याच्या रूममध्ये झोपायला येतो तेव्हा आत रूममध्ये सर्वत्र अंधार होता. त्याच्या पलंगाच्या जवळ फक्त एक छोटासा लाईट दिवा जळत होता. अधीर खोलीत शिरताच एक नवीन सुगंध त्याला चारी बाजूंनी घेरला. त्याची नजर थेट सोफ्यावर शांतपणे झोपलेल्या अन्वीकडे जाते. ते पाहून तो तिच्याकडे सरकतो. जसा जसा अधीर अन्वीकडे सरकत होता तसतसं त्याला वेगळंच वाटत होतं. अन्वी अगदी आरामात आणि कसलीही काळजी न करता झोपली होती. ते बघून अधीर आतून चिडला होता. तो स्वतःशीच म्हणतो, माझी झोप भंग करून तू शांतपणे इथे आराम करत आहे. हे बोलता बोलता अधीरची अन्वीच्या चेहऱ्यावर एक नजर गेली, पण त्याने मनात येणारे विचार पटकन थांबवले आणि अन्वीला रागाने उठवले आणि खोलीच्या बाहेर हाकलून दिले.